अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची रणधुमाळी संपूर्ण शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळते आहे. ज्याही गल्ल्यांमध्ये जा, ज्याही प्रभागामध्ये जा, त्या ठिकाणी वेगवेगळ्या झेंड्याचे रंग घेऊन या ठिकाणी प्रचार करणारे कार्यकर्ते तुम्हाला सातत्याने दिसत आहेत. अशातच आता महिलांची संख्या सुद्धा या राजकारणाच्या आणि खास करून महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये वाढलेली आहे. अशातच आमच्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऍडव्होकेट दीपाली जानोरकर. ताई, स्वागत आहे तुमचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे की ऍडव्होकेट सारख्या एका चांगल्या प्रोफेशन मध्ये असताना, जिथे खरोखर ज्ञानदानाचं काम केलं जातं, अशा ठिकाणी असताना सुद्धा इतकी वर्ष एक राजकीय प्रवास तुम्ही जोडून बघत आलेले आहात. त्याचा कुठे ना कुठे छोटे खाणी का असेना खारीचा वाटा म्हणून तुम्ही तुमचा नेहमी सहभाग नोंदवलेला आहे. पण आता सक्रियपणे राजकारणात उतरायचं असं का ठरवलं? जसं तुम्ही म्हणाले की मी ऍडव्होकेट आहे आणि मी फक्त कोर्टामध्ये मी जे प्रॉब्लेम्स आहेत इन जनरल माझ्याकडे जेवढे पक्षकार येतात फक्त त्यांचेच मी सीमित मध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पण आता जर मी या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जे आलेली आहे तर माझा मोटिव्हच तो होता की मी जर लॉयर झाली तर ज्या महिलांच्या सुरक्षेच्या प्रॉब्लेम आहेत किंवा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, कारण की माझा जो प्रभाग आहे हा 13 आहे, म्हणजे जो मध्यवस्थित आहे अकोल्याच्या, आणि जिथे ट्युशन एरिया, कॉलेजेस किंवा बाकी जे आपण म्हणतो की कॉट बेसिसवर मुली किंवा हॉस्टेल्स आहेत, तर हे जे आहेत यांची सिक्युरिटी कुठेतरी महत्वाची आहे. आणि मी जर तुम्हाला ताई सांगते की मी जर आता फक्त एका हद्दीमध्ये आहे, वकील म्हणून मी फक्त कोर्टातच माझं काम करू शकेल, पण जर मी नगरसेविका झाली तर त्याचा त्या गोष्टीचा उपयोग म्हणजे माझ्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो सिक्युरिटीसाठी, बाकी इतरही प्रशासकीय जे मला माहिती आहे की कुठल्या ऑफिसमध्ये काय कसं करावं ह्यासाठी मी करू शकते. बिलकुल, म्हणजे लोकांपर्यंत एक व्यापक स्वरूपात पोहोचण्यासाठी तुम्ही राजकारणाचा मार्ग निवडलेला आहे. हो, कारण की माझी जी आवड होती, मला लहानपणापासून खरोखर म्हणजे एक काय म्हणतात तुम्हाला सांगते, मी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की मला एक छान असा आनंद की कुठला तरी सण. आणि खरंच मला एक तुम्हाला सांगू इच्छिते की मी ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे माझे हजबंड जे आहेत रमण जानोरकर स्वर्गीय, हे पॅथॉलॉजिस्ट होते आणि मी स्वतः पॅथॉलॉजिस्ट म्हणून 17 वर्ष देशसेवा केली. मी आर्मी हॉस्पिटलला होती आणि तिथे असताना सुद्धा माझी स्वतःची पॅथॉलॉजी होती, तर मी खूप सारे म्हणजे आरोग्य शिबिर घेतले. महिलांकरता मला एक आवड आहे की चला, पण कुठेतरी त्यानंतर मला जे माझं प्रोफेशन वाटलं की नाही, आपण आता वकिलीचं माझं थोडंसं काही बॅक होतं ते मी कंप्लीट करून वकिली सुरू केली एवढ्यासाठी की हा जो हातखंडा मला हातात घेऊन जर आपल्याला काही देशासाठी करता आलं की काहीतरी सुधारणा करता आली आज, कारण की लोकांना मी तुम्हाला सांगते कायद्याचा अजिबातही धाक राहिलेला नाही. आता तुम्ही बघा की ताई, एका महिन्यामध्ये जर अकोल्यामध्ये 3 खून होत असतील तर कुठला धाक राहिला? म्हणजे तुम्ही कायद्याला काहीच जुमानत नाही असं झालं. आता कृषीनगर सारख्या एरियामध्ये जर काही अशा घटना घडत असतील किंवा विद्यार्थ्यांच्या सोबत काही छेडखानी होत असेल तर याला अंकुश म्हणजे कायदा असायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एखादी हेल्पलाईन नंबर सुरू करू किंवा आता सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत असं माझं म्हणणं आहे अकोल्यामध्ये. किंवा ब्लाइंड जे ऍक्सिडेंट्स होतात तिथे ब्लाइंड जे ब्लाइंड स्पॉट्स किंवा टर्निंग, तर त्या ठिकाणी अगदी फार आवश्यक आहेत काही गोष्टी करणं. आणि आमच्या आता सगळ्या आम्ही जो प्रचार करत होतो या 8-10 दिवसात, तर माझं म्हणणं आहे, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की ताई, आमच्या घराच्या समोर काही मुलं मुली उभे राहतात. हे प्रकार, अनुचित प्रकार टाळण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे की सगळ्याच लोकांनी थोडं जागरूक राहावं की आपण आपल्या आजूबाजूला शेजारी काय घटना घडतात आहे. बिलकुल. आणि तसं जर बघितलं तर तुमच्या प्रभागामध्ये शक्यतोवर जास्तीत जास्त हॉस्पिटल्स असतील, दवाखाने असतील, ट्युशन क्लासेसचा एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशातच बरेचशी लोक जे आहेत ते आपले घर रेंट आउट सुद्धा करतात. आणि बरेचदा आता तुम्ही जसं म्हटलं की मुलींचे काही अनुचित प्रकार सुद्धा त्या माध्यमातून नेहमी घडत असतात, तर यावरती सुद्धा अंकुश लावण्यासाठी काही उपाययोजना तुमच्या डोक्यात आहेत का? हो, कारण की आता जे लोक भाड्याने घर देतात किंवा ज्या मुली भाड्याने घेतात त्याकरता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी असं करू की त्यांना एक
म्हणजे कुठला तरी आपण म्हणतो ना, आता हे लोक बॉन्ड करतात पण ते बॉन्डवर नाही राहत. उद्या काही प्रकार घडला तर त्याच्यासाठी काहीतरी कायदेविषयक आपण करू, असं माझं म्हणणं आहे. पुण्या साईडला वगैरे जेव्हा भाड्याने देतो तेव्हा व्हेरिफिकेशन, बॉन्ड ह्या सगळ्याच गोष्टी करतात. अगदी बरोबर. हा, तर तसं आपल्या इथे पण असायला पाहिजे. आणि हे कसं त्या घरमालकांसाठी पण सिक्युरिटीचं राहील की आपण चला सेफ आहे, ज्या मुली आपल्या घरांमध्ये आहेत असं राहील. बिलकुल. पण खरं सांगायचं तर महानगरपालिकेची ही निवडणूक शक्यतो वॉटर गटर मीटर याच प्रश्नांवरती नेहमी असते. हो, या प्रश्नांना बाजूला ठेवून सुद्धा तुम्ही यांच्या बरोबरच अतिशय महत्त्वाचे मुद्दे आज उचललेले आहेत. तर या प्रभाग 13 मध्ये वॉटर गटर मीटरशी संबंधित सुद्धा काही अडचणी आहेत का? अकोल्यामध्ये आपल्या खूप सांडपाण्याचा, बाकी मीटर गटर आणि तुम्ही म्हणालात की वॉटर, आता मीटरचं असं झालेलं आहे की मीटर म्हणजे इलेक्ट्रिकचे मीटर सुद्धा आणि नळाचे सुद्धा मीटर. आता इलेक्ट्रिक मीटर नवीन लावण्याची काही गरज नाहीये, पण जो कॉन्ट्रॅक्ट बदलला त्यांना काम काहीतरी पाहिजे ना. हा, तर त्याच्याकरिता आता ते मीटर बदललेलं आहे. तसंच नळाच्या मीटरची पण गोष्ट आहे की नळाचे मीटर जे आहेत काहीच्या काही बिलं आलेले आहेत लोकांना. ज्यांना बिलं नाही त्यांचं काय मग? म्हणजे ज्यांचे मीटर नाही आहेत प्रत्येकाचे आहेत, पण अमरावती सारख्या ठिकाणी कचऱ्याचा 50 रुपये महिना कुठेच नाही, मग अकोल्यातच का 50 रुपये महिना? या आधी सुद्धा कचऱ्याची गाडी फिरत होती तेव्हा एवढा नव्हता, मग आता वाढवण्याचं कारण काय? म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बदलले की एजंट बदलले हे पाहायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाला गटारचा तर एवढाच, म्हणजे गोयंका लेआउट सारख्या ठिकाणी म्हणा किंवा कृषीनगर सारख्या ठिकाणी म्हणा किंवा आमच्या या प्रभागामध्ये 13 मध्ये गटारचा सुद्धा ताई खूप सारा प्रॉब्लेम आहे. आम्ही स्वतः ह्या गोष्टी इतके दिवस आम्हाला खूप खोल्यातल्या माहिती नव्हत्या, पण जेव्हा आम्ही आता आमचा प्रचार केला आणि लोकांच्या समस्या बघितल्या तर खरोखर म्हणजे आपल्या भारतामध्ये सहनशक्ती खूप जास्त आहे लोकांमध्ये आणि खरोखर खूप सहन करतात. माझं म्हणणं हेच आहे की आम्ही नगरसेवक नाही, आम्ही एक सामान्यच आहे सध्या अजून तरी. बरोबर. जेव्हा नगरसेवक होऊ त्यांच्यासाठी सुद्धा लढू आणि स्वतःसाठी सुद्धा लढू. आम्ही जिजाऊच्या लेकी आहे आणि आपण हे प्रत्येक, म्हणजे कुठलंही क्षेत्र असो, आपण हे विसरून चालणार नाही की आपण पाळण्याची दोरी स्त्री असल्याच्याने ते तर आपण प्रॉपरली करतो, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण देशासाठी सुद्धा खूप काही करू शकतो. आणि आज महिला ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आहे. आणि 50% आरक्षणाचा फायदा हा प्रत्येक बाईने घ्यायलाच पाहिजे, कारण की ती काळाची गरज आहे आज. आणि भारत हा आज आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढे गेलेला आहे. भारतामध्ये आज सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण जेव्हा आपण थोडं आपल्या म्हणजे ग्राउंड खालच्या याला जातो ना, बिलकुल. तेव्हा तुम्ही जसं म्हटलं की खरोखर मेट्रो सिटीमध्ये ज्या सुविधा आहेत त्या अकोल्यासारख्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत, आणि तरी सुद्धा अकोल्यामध्ये बाकी जिल्ह्यांपेक्षा जास्त टॅक्स आकारला जातो. मला वाटतं हाही मुद्दा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. महानगरपालिका मुंबई सारख्या ठिकाणी जर 500 स्क्वेअर फूट मीटरवर जर म्हणजे टॅक्स कमी होत असेल तर नक्कीच अकोल्यात व्हायला पाहिजे. आणि अकोल्याचे जे म्हणजे काय म्हणतात जागेचे भाव जे आहेत ते बाकीच्या सिटीमध्ये सर्वोच्च आहे. तर याला कारण काय? असं काय रिअल इस्टेटमध्ये असे कुठले प्रॉब्लेम आहेत की जे फक्त, आणि रिअल इस्टेटचा इश्यू राहू द्या, पण माझं म्हणणं आहे की जे मोठ्या सिटीमध्ये ज्या अम्युनिटीज आहेत, लोकांना ज्या गरजा आहेत, बेसिक गरजा, नगरसेवकाला कोणी घर बांधून मागत नाही ताई. नगरसेवकाचं काम काय असतं की फक्त त्यांना रोजच्या मूलभूत गरजा, बस एक चक्कर मारणं. आमचं तर हे म्हणणं आहे की आम्ही काही भागांमध्ये जर आमचे ऑफिसेस ठेवले आणि तिथे एक व्यक्ती ठेवला की किंवा तक्रार पेटी ठेवली किंवा एक व्हॉट्सअप ग्रुप ठेवला की त्या प्रत्येक याचा एरियाचा, तर आमच्यापर्यंत नक्कीच लोकांच्या तक्रारी यायला पाहिजे. आणि आम्ही जेव्हा प्रचार करताना जातो ना, एखादा व्यक्ती आमच्यावर भडकतो, आता तुम्ही नक्कीच 5 वर्षानंतर दिसणार, तर ते आम्हाला नको आहे. 5 वर्षानंतर आम्ही त्यांना नाही दिसायला पाहिजे, आम्ही रोज त्यांच्या दारात त्यांना दिसायला पाहिजे. म्हणून मला असं वाटते की नगरसेविका पेक्षा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे. बिलकुल. महानगरपालिकेमध्ये आता खरं सांगायचं तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि उमेदवारी तुम्हाला ती मिळालेली आहे. तर नेमका हा पक्ष निवडण्यामागची तुमची भूमिका काय होती? मुंबई महानगरपालिका ही बाळासाहेबांमुळेच आहे, माझं तरी म्हणणं आहे. आणि जर एखाद्या वाघाचा बछडा जर ते हे कार्य करत असेल तर त्याला फक्त तोड म्हणजे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
हेच करू शकतात आणि म्हणून मी हा गट निवडलेला आहे. बिलकुल. प्रभाग क्रमांक 13 मध्ये जर आता तुम्ही निवडून आलात, आमच्या शुभेच्छा आहेतच तुमच्यासोबत. तुम्ही जर निवडून आलात तर या प्रभागासाठी काय नवीन उपक्रम तुम्हाला राबवायचे आहेत? नवीन उपक्रम म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की जसं टॅक्स कमी करू बिलकुल. किंवा बाकी हे सिक्युरिटीचा Helplines, विषय, yes. हेल्पलाईन करू आणि बाकी महिलांकरता सुद्धा काही आरोग्य विषयक असं करू. आणि टॅक्सचा तर विषय सगळेच पार्टीचे लोक अगदी बरोबर. करतात आहे, पण त्या व्यतिरिक्त महिलांसाठी सुद्धा एक कुठला तरी आम्ही एक असा हे करू, ग्रुप तयार करू की ज्याच्यामुळे चांगल्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आहेत त्यांनी एकत्र येऊन काहीतरी आपल्या अकोल्यासाठी करावं. मी कुठल्याही पक्षाच्या महिला नाही म्हणत, सगळ्या पक्षाच्या एकत्र येऊन जर आम्ही काही केलं बिलकुल. तर आम्ही दाखवू शकू की आज आपल्या भारतीय न्याय म्हणजे भारतीय याच्यामध्ये आज द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या राष्ट्रपती आहेत आणि सन्मानाची बाब आहे की जर सर्वोच्च पदावर आज आपली एक महिला करते हे काम आपण नक्कीच करू शकतो. बिलकुल बिलकुल. तसं बघितलं तर तुमच्या ह्या प्रभागामध्ये सुखसंपन्न असणारे किंवा सोयीसुविधांनी संयुक्त असणारे असे परिवार बरेचसे आहेत. एक मोठा गट आहे आणि यामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा संच आहे. तर हो, हो, यांच्यासाठी हो. सुद्धा तुमच्या डोक्यात काही उपाययोजना आहेत का? काय ज्येष्ठ नागरिकांसाठी काय देता येईल तुम्हाला? ज्येष्ठ नागरिकांसाठी ना मी त्या दिवशी फिरली तर मला असं वाटलं 2-3 घरं असे लक्षात आले की ज्यांचे मुलं फॉरेन मध्ये आहे किंवा पुण्यात आहेत, अर्ध अकोला पुण्यात आहेत ते. बरोबर. हा, आणि त्यांच्याकरिता कुठलं तरी मनोरंजनाचं म्हणा किंवा बगीचा जो पार्क म्हणतो आपण नानानारी, नानानारी पार्क किंवा काही मीटअप पॉइंट किंवा एक त्यांच्यासाठी एखादा हॉल की जिथे ते एखाद्या महिन्यात ना आपण त्यांचे मुलं तिथे आहेत पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी बर्थडे सेलिब्रेशन किंवा वयस्कर लोकांसाठी कुठलं तरी एक असं दालन तयार करू की त्यांना त्यांचे मुलं जरी लांब आहेत पण त्यांची आपण आठवण त्यांना नाही व्हायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. क्या बात आहे. तर तुमच्या सगळ्या प्रयत्नांना आमच्या शुभेच्छा आहेत. जाता जाता सगळ्या तुमच्या प्रभागातल्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की कसं असते, जेव्हा आपण कुठलंही क्षेत्र असो आणि एक परीक्षा आहे ही आमची, आम्ही जी परीक्षा देतोय ही एक परीक्षा आहे आणि ती आम्ही देणारच, पण विरोधक किंवा हे असणारच आणि विरोधक असायलाही पाहिजे. जेव्हा विरोधक असतील तेव्हा समोरचे जे म्हणजे नागरिक असतील त्यांना उलट चांगल्या सुविधा मिळतील आणि ह्या सुविधा जेव्हा आम्ही नगरसेवक होऊ तर त्याच्यामध्ये नक्की बदल घडवून आणू याकरता आम्ही बिलकुल सुसज्ज आहे. आणि असं नाही की नगरसेविका झाल्यावरच मी हे काम करेल, माझा हा सुद्धा उद्देश नाही. मी तसंही माझं सोशल वर्क चालू राहते आणि ते मी नक्कीच करणार, पण जनतेने फक्त एक सुज्ञ हा विचार करावा की चांगल्या व्यक्तीला निवडून द्यावं. आणि आज आपल्या प्रशासकीय म्हणा किंवा कुठल्याही याच्यामध्ये शैक्षणिक म्हणजे शिक्षण हे महत्वाचं आहे आणि तुम्ही एज्युकेटेड लोकांना संधी द्या, कारण की त्याच्यात बदल होणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. हे माझं म्हणणं आहे आणि त्यांनी स्वतःचा एक योग्य सल्ला किंवा योग्य विचार करूनच आपला नगरसेवक निवडावा. बिलकुल. आता ह्या 15 जानेवारीला मतदान आहे, तर काय आवाहन कराल जनतेला? मला एवढंच सांगावं असं वाटेल ताई की नागरिकांनी आपला स्वतःचं मत अशा व्यक्तीला द्यावं की मी ऍडव्होकेट दीपाली जानोरकर 13 क मधनं उभी आहे आणि माझा जो पक्ष आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माझी मशाल हे चिन्ह आहे. आणि मला असं वाटते की मी नगरसेविका एक चांगली नक्कीच होऊ शकते, पण ते फक्त माझे जे नागरिक आहेत यांच्या आशीर्वादामुळे. मला असं वाटते की त्यांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी गरजेचे आहेत आणि माझं जे चिन्ह आहे हे मशाल आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी ऍडव्होकेट दीपाली जानोरकर माझी मशाल पेटली पाहिजे, बस माझी एवढीच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. तर ह्या होत्या ऍडव्होकेट दीपाली जानोरकर, प्रभाग क्रमांक 13 मधनं ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमधनं यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आता अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे. मतदानाचा दिवस जवळ येतो आहे. मत कुणाला द्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं, पण मतदानाला मात्र नक्की जायचं. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान नक्की करा आणि बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज.